तुम्ही कधीही खाल्ली नसेल अशी आज आपण बनवणार आहोत डाळ वांग्याची भाजी। तर मी इथे गॅसवर पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये तेल घातलं, तेल छान गरम होऊ दिलं। नंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट घातली, नंतर छान परतून घेतली। अर्धा चमचा हळद पावडर घातली, तीही परतून घेतली। आणि मी इथे एक टोमॅटो लालबुंद असा कट करून घेतला होता, तोही घातला, नमक घातलं आणि टोमॅटो हा मऊ होईपर्यंत आपल्याला असाच परतून घ्यायचा आहे। टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 मी इथे कट करून वांगी टाकलेली आहेत, ती पण छान अशा प्रकारे इथे मी परतून घेतली। नंतर त्याच्यामध्ये मी इथे तुरीची डाळ घातलेली आहे, तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही दुसरी कुठलीही डाळ घालू शकता। नंतर इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे 2 चमचे आणि छान अशा प्रकारे इथे मी मिक्स करून घेतलं। नंतर त्याच्यामध्ये मी अर्धा तांब्या पाणी घातलं आणि छान अशा प्रकारे परत मिक्स करून घेतलं। अगोदर थोडंसं नमक घातल्यामुळे परत थोडंसं नमक घातलं, छान अशा प्रकारे मिक्स केलं। नंतर आपल्याला फुल गॅसवरती उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर छान अशा प्रकारे ही भाजी मीडियम गॅसवर शिजून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे ही डाळ वांग्याची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।